नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विज्ञान विषयातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न। हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न पहा, आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कर्बोदके। पुढील प्रश्न पहा, समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला काय म्हणतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उती। पुढील प्रश्न पहा, रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जीवनसत्व अ। पुढील प्रश्न पहा, अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या एककामध्ये मोजली जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅलरीज। पुढील प्रश्न पहा, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 कॅलरी। पुढील प्रश्न पहा, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती किलोमीटर अंतरावर राहतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 36,000 किलोमीटर। पुढील प्रश्न पहा, अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1948 मध्ये। पुढील प्रश्न पहा, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर विक्रम साराभाई। पुढील प्रश्न पहा, क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उपग्रह प्रक्षेपण। पुढील प्रश्न पहा, इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कोठे आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बंगळुरू। पुढील प्रश्न पहा, पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यकृत। पुढील प्रश्न पहा, कुफरच्या पेशी कोठे आढळतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यकृताच्या मॅक्रोफेजमध्ये। पुढील प्रश्न पहा, तुरटीचा वापर कशासाठी केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रक्तप्रवाह थांबविण्यासाठी। पुढील प्रश्न पहा, मलेरिया हा रोग कशामुळे होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्लाझ्मोडियम। पुढील प्रश्न पहा, गोगलगाय कोणत्या प्राणीसंघात मोडते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मोलुस्का। पुढील प्रश्न पहा, पेशीतील कशाला पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तंतुकणिका। पुढील प्रश्न पहा, हत्तीपाय हा रोग कशामुळे होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्युलेक्स डासामुळे। पुढील प्रश्न पहा, चेतासंस्था कशाने बनलेली असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पेशी व चेताबंधांनी। पुढील प्रश्न पहा, भारतात इथेनॉल कशापासून बनवितात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऊसापासून। पुढील प्रश्न पहा, शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फॉस्फरस। पुढील प्रश्न पहा, उडणारा सस्तन प्राणी कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वटवाघूळ।
पुढील प्रश्न पहा. गांडूळ हा प्राणी कोणत्या प्राणीसंघात मोडतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ॲनिलिडा. पुढील प्रश्न पहा. मगर या प्राण्याचे हृदय किती कप्प्यांचे असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 कप्प्यांचे. पुढील प्रश्न पहा. पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑर्निथॉलॉजी. पुढील प्रश्न पहा. पाण्याचा प्रवाह कोणत्या एककात मोजतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्युसेक. पुढील प्रश्न पहा. अमरवेल ही वनस्पती डॅश डॅश आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बाह्य परजीवी. पुढील प्रश्न पहा. जगात कोणत्या प्रजातींची संख्या ही सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कीटकांची संख्या. पुढील प्रश्न पहा. हिरा व ग्राफाइट कोणत्या मुद्रापासून बनलेले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कार्बन. पुढील प्रश्न पहा. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे न्यूटन. पुढील प्रश्न पहा. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 46 गुणसूत्रे म्हणजेच 23 जोड्या. पुढील प्रश्न पहा. स्पायरोगैरा हे डॅश डॅश शैवाल आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हरित शैवाल. पुढील प्रश्न पहा. विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पिलांना जन्म देणारा. पुढील प्रश्न पहा. मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 97,000 किलोमीटर. पुढील प्रश्न पहा. पेशी हे नाव प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने वापरले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रॉबर्ट हुक. पुढील प्रश्न पहा. जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चार्ल्स डार्विन यांनी. पुढील प्रश्न पहा. लोहित रक्तपेशी कोठे निर्माण होतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अस्थिमज्जेत. पुढील प्रश्न पहा. रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जीवनसत्व ए. पुढील प्रश्न पहा. त्रिफळा चूर्ण कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हिरडा, आवळा आणि बेहडा. पुढील प्रश्न पहा. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जे थॉम्सन यांनी. पुढील प्रश्न पहा. लोखंडाचे गंजणे रोखण्यासाठी कशाचा वापर केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जस्ताचा वापर. पुढील प्रश्न पहा. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नायट्रोजन वायू. पुढील प्रश्न पहा. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डोकेदुखी.
पुढील प्रश्न पहा. किरणोत्सारितेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल. पुढील प्रश्न पहा. धरणात साठलेल्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्थितीज ऊर्जा. पुढील प्रश्न पहा. ओझोन थराचा ऱ्हास कोणत्या वायूमुळे होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. पुढील प्रश्न पहा. कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गॅमा किरण. पुढील प्रश्न पहा. मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वाटाणा. पुढील प्रश्न पहा. लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सायट्रिक ॲसिड. पुढील प्रश्न पहा. द्राक्षामध्ये कोणते ॲसिड असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे टार्टारिक ॲसिड. पुढील प्रश्न पहा. कर्करोगावरील उपचारासाठी डॅश डॅशचा वापर करतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोबाल्ट. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.